नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देशामध्ये वोट चोरीचा मुद्दा गाजत आहे. तसाच एक मुद्दा मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा जनतेसमोर आणण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर वोट चोरी होत आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आज देखील त्यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कुटुंबियांवर काही वोट चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. आणि या सर्व संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नेमकं त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलं आहे, कशा प्रकारची ही वोट चोरी झालेली आहे, एकाच व्यक्तीचं 2 मतदारसंघात नाव आहे आणि त्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाव का टाकलं आणि तिथेही त्यांनी मतदान केलं आहे, याबाबत त्यांनी काय खुलासा केला ते जाणून घेऊ. काय सांगणार पत्रकार परिषदेत माईक थोडं नीचे लो ना. स्थानिक भाजपाच्या आमदारावर आरोप केलेला आहे. काय नेमका खुलासा केला? 145 2024च्या विधानसभा मतदानामध्ये मीरा भाईंदरची माजी महापौर भाजपाची डिंपल विनोद मेहता ज्यांचं 2017चं नगरसेवकच्या इलेक्शनमध्ये 146 ओळा माजी वडे प्रभाग नंबर 12 मध्ये त्यांचं नाव आहे. तसंच ॲफिडेव्हिटमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यांनी 2024 मध्ये 145 मीरा भाईंदर या ठिकाणी मतदान नोंदवलं. ती मतदार यादीमध्ये त्यांचं नाव स्पष्टपणे दिसतोय, त्यांचा परिवारचा दिसतोय. तेवढंच नव्हे तर त्यांनी इलेक्शनच्या दिवशी सकाळी 9 ते 11च्या मध्ये भाईंदर ईस्टमध्ये रूम नंबर 3 त्या शाळेमध्ये जाऊन मतदान केलं. आमच्या इलेक्शन एजंटनी जो वोटिंगसाठी माणसं आतमध्ये येतात तेव्हा बोलला जातो ना, हा 201 नंबर आला, 202 आला, 203 आला, तसा 199 नंबरवरती डिंपल मेहता त्यांनी मार्क करून ठेवलं होतं. ते आम्ही जनतेसमोर मीडियाच्या समोर आज दाखवलं. तेवढंच नव्हे तर मागील 1 महिन्यापासून जेव्हापासून आम्ही वोट चोरीचा मुद्दा या ठिकाणी मांडतोय, त्या लाईनमध्ये वोटर जे उभे असतात, नॉर्मली कोणी VIP गेलं तर लोकांना उत्सुकता असते, लोक त्यांचा व्हिडिओ काढत असतात, लोक बाहेर निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढत असतात. त्यापैकी जनतेने आम्हाला तो व्हिडिओही पाठवून दिलं ज्याच्यामध्ये डिंपल मेहता त्या शाळेमध्ये 145 मतदारसंघात वोटिंग करताना जात असताना दिसते, बाहेर निघताना दिसते, ती शाळा दिसते, खोली नंबर दिसते. आणि त्यांनी संध्याकाळी फेसबुकवरती पोस्ट पण केलं की मी माझा मतदानाचा अधिकार आज वाजवलं. ते त्यांनी फेसबुकवरती पोस्ट सुद्धा केलं. भाजपाचे जनरल पब्लिक चुकीने मतदान नोंदणी करू शकतात हे एखाद्या वेळी आपण समजू शकतो, पण लोकप्रतिनिधींनी 2 ठिकाणी विधानसभेमध्ये मतदार नोंदवायचं हे अपराध आहे. पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट प्रमाणे इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स फॉर अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्टरिंग हिज नेम इन 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स. आणि यासाठी आम्ही संबंधित खात्यामध्ये पोलीस इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही आपला रीतसर अर्ज त्या ठिकाणी सादर करणार आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिशन काहीच करणार नाही, पोलीस प्रशासन काहीच करणार नाही. मग शेवटी आम्हाला या देशाची न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे. आम्ही शेवटी कोर्टात जाणार. इलेक्शन कमिशनकडे ते सगळे वोटिंग करत असतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहे आणि आम्ही ते पिटिशन त्या ठिकाणी दाखल करणार. गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता आणि असे आरोप केले होते, पण त्यानंतर त्या इलेक्शन कमिशनने नाव डिलीट केले. या वेळेला जर तसं नाही झालं तुम्ही काल सुद्धा विकास आघाडीचे सर्व नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केलं आणि जयंत पाटीलनी विशेषतः म्हटले त्या ठिकाणी की ज्यांचा ऑब्जेक्शन घेतला जातो त्यांचे नाव ऑनलाईन डिलीट होतात. याचा रिमोट कंट्रोल, याचा अर्थ असा आहे की इलेक्शन कमिशनकडे नाही, कोणतरी तिसऱ्या माणसाकडे आहे, असं जयंत पाटीलने त्या ठिकाणी उल्लेख केलं. ते सिद्ध झालेलं आहे की प्रिंटेड यादीमध्ये नाव असतात,
कारण त्याच्यामध्ये आता डिलीट करू शकत नाही, कारण ते जनतेमध्ये आहे, पॉलिटिकल पार्टीजकडे आहे, म्हणून ऑनलाईन ते डिलीट करतात. जसं की आपण पाहिलं, काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर वोट चोरीचे आरोप केलेत. याचंच प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील आता पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देखील काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची देखील 3 ठिकाणी नाव, तसेच त्यांच्या बायकोचे 2 ठिकाणी नाव याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये 1000 पेक्षा जास्त नावं अशी आहेत की जे राहतात 145 मतदारसंघात आणि वोट करतात 146, तसंच 146 मध्ये राहणारे 145 मध्ये करतात. हे सर्व एक तांत्रिक तुट्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं त्यांनी या सर्व पत्रकार परिषदेमध्ये काय आरोप केले आहेत, काय म्हटलंय ते जाणून घेऊया. रेडी. मुझफ्फर हुसेन यांनी असा आरोप केलेला आहे की आपल्या ज्या कुटुंबातील काही व्यक्ती आहेत, या 7-11चे जे मुख्य प्रवर्तक आहेत, त्यांनी 2-2 ठिकाणी नाव आहे. 2-2 ठिकाणी नाव असं का? कारण की त्याचं महापौर राहिलेले आहेत, माजी महापौर, तर त्यांनी 2 ठिकाणी नाव का ठेवलं असेल? कसं आहे, एक म्हण आहे, 900 चुरवे खाके बिल्ली हज को चली. हा मुझफ्फर हुसेन तसातला महा वोट चोर आहे. म्हणजे चोर नाही, चोर छोटा येईल, महा चोर आहे वोटचा. असं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं दाखवायचं वाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं त्यांचं चाललंय. बघा, मतदार यादीमध्ये केवळ मीरा भाईंदर नाही तर अख्ख्या देशामध्ये विविध ठिकाणी दुबार नाव, काही लोक राहतात त्यांची नावं नाही, काही होती नावं ती कट झाली, बरेचसे टेक्निकल एरर आहे. उदाहरण, यादी सुधारला पाहिजे अशी आम्ही सुद्धा अनेकदा तक्रार घेतली, हरकत घेतली, ऑब्जेक्शन घेतलं, त्यात काही चुकीचं नाही. मीरा भाईंदरमध्ये असं कुठलंही वॉर्ड नाही जिकडे काँग्रेसचे नगरसेवक असतील, सेना असतील, NCP असतील, जे कोणी असेल, सगळ्या वॉर्डामध्ये अशा प्रकारचे डबल नाव, ट्रिपल नाव आहे. उदाहरण, आता राहिला प्रश्न, त्यांनी डिंपल मेहतावर जे आरोप केले, डिंपल मेहतानी एकाच ठिकाणी मतदान केले, 2 ठिकाणी केले, त्यांनी दाखवावं. एक तर हे आरोप चुकीचं आहे, मी त्याचं खंडन करतो. एक, डिंपल मेहता लग्नाचा अगोदर 145 मध्ये होती, आता 146 मध्ये. त्याचं नाव दोन्ही ठिकाणी कसं, टेक्निकल एरर होऊ शकतो, त्यांनी ते शोधावं. आता ठीक आहे, तो जाऊ द्या. आता मला सांगा, काँग्रेसची एक नगरसेविका आहे गीता परदेशी, त्याचा एक वॉर्ड आहे 9 नंबरमध्ये, एक आहे 22 नंबर वॉर्डमध्ये. मिस्टर आहेत, दोघांची नाव आहे त्यांची. ही मग काँग्रेसचं हे मुझफ्फर हुसेन का सांगत नाही तुम्हाला? कारण ते महाचोर आहे. त्यांची जागा फक्त नया नगर निवडून, कारण की अशा प्रकारचे घोटाळे केले. आता त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जिल्हा अध्यक्ष आहे प्रमोद सावंत. प्रमोद सावंत हा आमदारकीचा उमेदवार होता, त्याला मुझफ्फरने तिकीट मिळू दिलं नाही, तो भाग वेगळं. त्यांची नावं तर 3 जागेवर, ते नगरसेवक होते. एक नयानगरला, दुसरं शांतीनगरला, तिसरं पूनम सागरला. आता प्रमोद सावंतची मिसेस, त्यांचं तर हा मोठा खरं म्हणजे चोर आहे. एकाच व्यक्तीचं 2 वेगवेगळे नाव, एका ठिकाणी तक्षशिला म्हणून त्यांनी टाकलंय आणि एका ठिकाणी त्यांनी प्रेक्षा म्हणून टाकलंय. प्रेक्षा प्रमोद सावंत, तक्षशिला, ही तिची एकच वाईफ आहे, पण 2 वेगळे वेगळे नाव ठेवले. मग ह्याला तुम्ही काय बोलणार? तिसरा, मुझफ्फरचा जिगरी दोस्त, म्हणजे एक जिस्म 2 जान असं आपण बोलू शकतात, फैजुल्ला शेख, ह्याचं नाव 2 ठिकाणी आहे. मग ह्याला काय बोलणार? मुझा काँग्रेसचा नेता आहे. त्यानंतर मी बाकीचं काढत नाही. 22 नंबरमध्ये एकतर्फा मतदान काँग्रेसला होतो. त्या ठिकाणी यावेळी सुद्धा मला वाटते 16,000 मतं त्यांना, तर भाजपला खाली फक्त 1000 मतं पडली. एवढी नावं दुबार आहे. किती? हे कमीत कमी 400-500 नावं आहे 22 मध्ये. आता ह्याला तुम्ही काय बोलणार? हे आम्हाला वेळ नाही भेटलं. खरं म्हणजे काँग्रेस कन्फ्यूज झाली आहे आणि मुझफ्फर हुसेन साहेब सध्या आमचे मीरा भाईंदरचे संजय राऊत झाले. रोज सकाळी येतात, प्रेसमध्ये पोपट सारखा बोलतात. अरे बोलायचं मग तुमचंही बोला ना. आमच्या नगरसेवक 3 नाव आहे, पण तुमचं पण आम्हीच केलं का? उदाहरण सांगतो, उद्या प्रमोद सावंत भाजप जॉईन केलं असतं, तुम्ही तोही बिल आमचाच फाडला असता. तर अशा प्रकारच्या लोकांना गाफील करू नये. कधी EVM, कधी हे राहुल गांधी देशभरात फिरतोय, वोट चोर, हा इकडे भाईंदरमध्ये फिरतोय. खरं म्हणजे जिंकू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचा आरोप करतात. जनताला मी सांगतो, या शहरामध्ये नाही, या देशात. आता राज ठाकरे साहेब, उद्धव हे काय गेलेले? त्याचसाठी गेले ना की यादीमध्ये बरोबर नाहीये. हे अख्ख्या देशातली यादी, याच्यात कोणी काय भाजप असेल, कोणी असेल, सगळेजण बोलते. माझ्याकडे आता पुरावे सुद्धा, शिवसेनाचे सुद्धा काही नगरसेवक 2 ठिकाणी नाव आहेत. त्याला आपण काय करणार? उदाहरण सांगतो, ही टेक्निकल एरर आहे. डिंपल मेहताने 2 ठिकाणी मतदान केलं असतं, तुमचं म्हणणं योग्य होतं. तिने एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि ज्याचे नाव यादीमध्ये आहे त्याला मतदान करण्याचे अधिकार आहेत. आता हे आता दुसरं, हे मी पहिला 22 दाखवलं,
9 नंबर पण त्यांचा नगरसेवक. आता हे तर भयंकर आहे. एवढा मला हे किती असेल नाव विचार करा. हे सगळं दुबार नाव आहे आणि मेजॉरिटी मुस्लिम आहेत. मग ह्याला तुम्ही काय बोलणार? आणि त्या भागामध्ये 90% मतदान हे काँग्रेसलाच झालं, म्हणजे भाजपला झालंच नाही. विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, कॉर्पोरेशन असू द्या. मग थोडक्यात मला काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन जे सांगतात त्यात कुठले तथ्य नाही. यादीमध्ये टेक्निकल एरर आहे, त्याची सुधारणा व्हायला पाहिजे. परंतु वारंवार भाजपकडे बोट दाखवायचं, चोर म्हणायचं ही योग्य नाही आहे. उदाहरण सांगतोय तर आपण सर्वांना हेच सांगतोय की हे असे काँग्रेसचे पण बरेचसे नावं डबल आहे. आणि मी तर स्वीकार करतो, आम्ही काय त्याच्यासारखं लढत नाही गेलो. गेल्या वेळी मी निवडणूक हारलो तर मतं डबल आहेत, ईव्हीएम मध्ये हॅक आहे, हे रोजची त्यांची झाली. तिसरी गोष्ट, राहुल गांधी बिहारमध्ये त्याचा विरोध करतात. ज्याला यादी सुधारायला गेलं कमी तर विरोध करतात आणि इकडे बोलतात डबल आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं पाहिजे काय? किती कन्फ्यूज आहे काँग्रेस. तर खरं म्हणजे हे आम्ही एका तासात काढलेला होमवर्क आहे, तो तर महिन्यापासून करतो. आम्ही काढलं ना तर एवढी मोठी यादी जमा होईल. म्हणजे आम्हाला तरी शिकू नका, म्हणजे आम्ही शांत राहू द्या. सर, असा एक आरोप होतो आहे की ओला माजीमठामधून डिंपल मेहता हे नगरसेवक म्हणून निवडून जातात 146. 145 मध्ये का ठेवण्यात आलेलं? कारण की तुम्ही तिथे निवडणूक बघा, एक मी तुम्हाला विधानसभेची निवडणूक तुम्ही तिथून लढत होता. नाही, मी एक सांगतो, त्यांची नावं ज्या ठिकाणी आली ते इलेक्ट्रोल मध्ये आहेत. घरी जाऊन डिंपल मेहता दुसऱ्याचं नावावर मतदान केलं नाहीये, त्यांचंच नावावर मतदान केलंय. उदाहरण सांगतोय, त्याला ज्या स्लिप आली त्याप्रमाणे मतदान केलं. आता उदाहरण सांगतो, त्या बाजूला सर्वोदय कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे रस्त्याचं आहे, आणि या साईडला गोल्डन नेस्ट आहे. त्या सर्वोदय कॉम्प्लेक्सची सर्व नावं 146 मध्ये. तो जाऊन कुठे मतदान करणार? 146. आता आम्ही काढलं नाही. मी उद्याच मुझफ्फर हुसेन सांगतो की 146ला तर आम्ही उभे नव्हतो ना. मग 145 मध्ये माणूस राहतो आणि 146 मध्ये नाव आहे. मग हे काँग्रेसने केलं असं ग्रह्य धरायचं का? आम्ही तर होमवर्क नाही केलं, त्यांना अख्खा दिवस वेळ नाही, बेकार बसलेलं हेच काम करतात आहे. आम्ही आता तेही काढून दाखवू किती लोक अशी आहे. आज मी 145चं काढलं तर बऱ्याच ठिकाणी अशी नावं दुपार तिपार. ते जाऊ द्या, इकडचं व्यक्तीचं नाव बोरिवलीला सुद्धा आहे, राहतो कनक्केला, नाव उत्तनला सुद्धा आहे. उदाहरण सांगतो, अशा निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं ना, आम्ही त्यांना घेऊन गेलो ना, कितीतरी लोकांची नावं इकडची तिकडे गेली आहे. आता हे जे निवडणुका झाली आता कुठल्या सिनेटची, ते इकडे राहतो, गेला नालासोपारा नाव, तो तिकडे गेला, त्याला काय ते यादीमध्ये डिस्टर्बन्सेस झालाय. त्या हिशोबाने तो झालेली विषय, पण ते वेगळं पिक्चर दाखवायचा प्रयत्न करतात. या यादीतल्या त्रुटींसाठी काय निवडणूक आयोगाची भेटणार? ते बघा, आम्ही दरवेळी जो नगरसेवक निवडणूक लढतो तो त्या प्रभागचं दरवेळी ऑब्जेक्शन सहिष्णुते नावं देतातच. आम्ही हे काम ऑलरेडी करतो. आमचं सरकारही चाललेलं आहे की यादी कधीतरी वाईपआउट करायची, क्लीन करायची. आता तुम्ही बघून घ्या, लोकसभा निवडणुकीला आपल्या सगळ्यामध्ये की अख्ख्या बऱ्याचशा लोकांची जुन्यामध्ये मतदान केलं आणि लोकसभेमध्ये नावच नव्हती. हे तुम्ही त्यावेळी न्यूज आखी होती की नाव कट झाली. मग ते कट मुझफ्फर हुसेनने केली का? समजा वाढवतो आम्ही वाढे, मग कट झाली तर तुम्ही केली का कट? मग त्यावेळी लोक राहताना नावं कट झाली, मग त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? तेही मेहताने केलं का? तर हे सगळं फुकट आहेत, लोकांना गुमराह करण्याचं चाललेलं आहे. तर आपण याच्यात कुठल्याही प्रकारचं हे राहू नये आणि हे सर्वांची त्यांचे 3-3 नावं त्याची उत्तर द्यावी. आमचा शशी शर्माने त्यांना विचारलं पत्रकार, त्याचं काय? त्याला नाही, ते काँग्रेसचं मला विचारू नका, ते त्यांना विचारा. अरे वा, तुम्ही नेते आहोत ना, यादीबद्दल बोलतात ना, इलेक्शन कमिशनर बद्दल बोलतात ना, मग तुमच्या घरात तेही त्यांना सांगा ना, आमचे नगराचे 3-3 नावं आहे, आमचे 2-2 नावं आहे. ते बोलत नाही. आम्ही कसं ठणकून बोलतोय. कुठलाही असा पक्ष नसेल की ज्यांचे कार्यकर्त्यांची नावं 2-2 ठिकाणी, जनतेची पण उदाहरण सगळीकडेच आहे. आम्ही स्वीकारणच बोलतो यादीमध्ये, पण त्यांचं कसं आहे ना, आपलं लपून ठेवायचं, दुसऱ्याचा वाकून बघायचं, असं चाललंय.